हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्लॉगमध्ये. तर हा रक्षाबंधनच्या दिवसाचा व्लॉग आहे आणि पिलूची आत्या आलेली. तर मग त्यांनी पिलूच्या पप्पांना इरूला त्यांनी त्याचा व्हिडिओ काढून ठेवलेला आहे. मी काल इरूची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मला व्हिडिओ काढणं पॉसिबल नाही झालं, म्हणून मग मी रक्षाबंधनचा व्हिडिओ आहे तोच एडिट करायचा बाकी होता, तो एडिट करून मग मी आज पोस्ट करते. तर इरूच्या आत्याने पिलूलाच्या पप्पांना आणि तिच्या दादालासुद्धा राखी बांधली. त्याच्या मध्ये इरूचं होतं तिथे बघत होती, तसं स्वरा पण येऊन जाऊन बघत होती. त्यानंतर पिलूची आत्या पिलूला शिकवत होती इरूला कसं ओवाळायचं कसं करायचं सांगत होत्या. तर इरू पण त्याप्रमाणे करत होती. खूप थोडंसं तिला फार आवडतं. तिचं आधी चालू होतं मला राखी कोण बांधेल. त्यानंतर तिच्या पप्पांना आणि तिच्या दादाला दोघांना पण ओवाळलं होतं. मग पिलूची आत्या शिकवत होती ती इरूची कसं कसं करायचं हे असं शिकवत होत्या. राखी तर तिने फक्त ठेवली, जस्ट गाठ तिला काही येत नव्हती, मग बांधून घेतली. त्यानंतर नेक्स्ट डेला मी माझी बहीण मग शालीमारला गेलेलो. तेव्हाचा आहे शालीमारचे सगळे शॉप्स वगैरे. माझी मोठी बहीण आहे. शालीमारला थोडी खरेदी करायची होती मला. माझ्या छोट्या बहिणीला बाळ झालं, तिच्यासाठी काहीच घ्यायचं होतं. त्यानंतर मग आम्ही दोघीजणी गेलो. हे बघा आता मी आली आहे भद्रकाली एरियात. दाखवतो मी तुम्हाला. हे सगळे आहेत ना, सगळे शॉप्स आहेत छोटे छोटे नाशिक. इकडे माझी बहीण, छोटा बेबी माझा. फ्लाइंग करा बाबू, फ्लाइंग करा. जिथे दही वडे मिळतात, फेमस आहे नाशिक भरात. कुणाला जरी विचारलं ना दही वडे, कोणी पण सांगेल तुम्हाला. दूध बाजारातले दही वडे खूप फेमस आहेत. कधी आला पाहिजे तुम्ही लोक नाशिकला तर नक्की नाशिकचे दही वडे ट्राय करा. मी पण दाखवतो मला. हे आहे तिचे जिथे दहीवडे मिळतात ना त्या ठिकाणी आली आहे मी. तिथे मग मी दहीवडे आणि गुलाबजामसुद्धा घेतले. घरी माझ्या बहिणीच्या 2 मुली, माझ्या दोघीजणी होते. चिल्ड्रन बरेचसे चिल्ड्रन पार्टी होती घरी ना, त्यांच्यासाठी आम्ही इथून घेतलं होतं. इथून आम्ही घरी गेलो आणि मग मी माझा व्लॉग इथं सेंड करते. बाय.